मित्रांनो, फायनली ज्या चित्रपटाच्या ट्रेलरने त्या चित्रपटाचं भविष्य ठरणार होतं तो ट्रेलर रिलीज झाला आणि हा ट्रेलर पाहून एक गोष्ट मला खूप चांगली वाटली की मेकर्सने ज्या ज्या गोष्टीबाबत लोकांनी शंका उपस्थित केल्या होत्या त्या सगळ्या शंका ट्रेलरमध्ये सुधारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे। विशेषतः हिंदवी स्वराज्य हा शब्द वापरला नाही म्हणून जी ओरड झाली होती ते आता ट्रेलरमध्ये दुरुस्त केलं आहे। दुसरं म्हणजे व्हीएफएक्सच्या शॉट्सच्या बाबतीत जे प्रॉब्लेम होते ते शॉट्स ट्रेलरमध्ये पुन्हा ते शॉट टाकायचं टाळलं आहे। त्यामुळे आता ट्रेलर बऱ्यापैकी पॉली दिसत आहे आणि चांगला सुद्धा वाटत आहे। नक्कीच काही छोट्या मोठ्या तांत्रिक चुका अजूनही आहेत, जसं की अभिषेक बच्चनच्या या शॉटमध्ये जेव्हा अभिषेक बच्चन या शत्रूला तलवारीने मारत असतात तेव्हा ऍक्च्युअली तलवार डोक्याच्या खूप वरूनच निघून जाते आणि रक्त मात्र त्या शत्रूच्या गळ्याच्या खालून उडतं। किंवा यावाल्या शॉटमध्ये जर तुम्ही पाहाल तर हा मावळा जेव्हा या शत्रूला तलवार मारतो तेव्हा दोन वेगवेगळ्या कलरचं रक्त बाहेर येतं। त्यातलं जे डार्क कलरचं रक्त आहे ते जागेवर खाली सांडून जातं आणि दुसऱ्या कलरचं रक्त तसंच स्क्रीनवर चिटकून राहतं आणि या गोष्टी खूपच नकली वाटत होत्या। पण ठीक आहे, आता एवढ्या डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही। या ट्रेलरमधील फक्त चांगल्या गोष्टींचीच आपण चर्चा करू। ट्रेलरची सुरुवात अतिशय चांगली होते आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीचा रोल रितेशच मुलांनी केला आहे असं दिसतं आणि तो मुलगा त्या रोलमध्ये चांगला दिसला आहे। त्यानंतर शिवरायांच्या एंट्रीचा सीन आहे तो सुद्धा जबरदस्त आहे। त्यानंतर विद्या बालनचे डायलॉग्स आणि तिचा स्क्रीन प्रेझेन्स अतिशय उत्तम दिसत आहे। अभिषेक बच्चन थोरल्या संभाजी महाराजांच्या भूमिकेत अतिशय चांगले दिसले आहेत। त्यानंतर पुढे या दोन हत्तींची टक्कर दाखवली आहे आणि या सीनवर सुद्धा मेकर्सने चांगलीच मेहनत घेतली आहे असं दिसत आहे। पण फक्त हत्तीची जोरदार धडक झाल्यावर शेजारी उभे असलेले सैनिक थोडे घाबरले असते तर अजून रिअलिस्टिक वाटलं असतं। पण ठीक आहे ते सुद्धा खूप चांगलं दिसत आहे। पुढे आपल्याला संजय दत्तचे सीन दिसतात आणि अलीकडे संजय दत्तला आपण खूप साऱ्या चित्रपटात पाहत आहोत। इव्हन पानिपतमध्ये सुद्धा संजय दत्तच होता। पण असं जरी असलं तरी सुद्धा संजय दत्त हा खूप दमदार ऍक्टर आहे आणि तो त्याचं काम चांगलंच करेल यामध्ये काही वाद नाही। त्यानंतर काही इमोशनल डायलॉग आहेत ते सुद्धा चांगले आहेत। ओव्हरऑल ट्रेलर तुम्हाला शेवटपर्यंत चांगलाच खेळून ठेवतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ट्रेलरचं बॅकग्राऊंड म्युझिक अतिशय दमदार झालं आहे असं म्हणायला हरकत नाही। या चित्रपटातील मला वाटतं सर्वात महत्त्वाचा सीन म्हणजे अफजल खानाचा वधवाला असणार आहे आणि त्या सीनचेही काही शॉट शेवटी दाखवले आहेत जे भव्य दिव्य दिसत आहेत आणि मनोरंजक वाटत आहेत। ओव्हरऑल टीजरपेक्षा ट्रेलर खरोखरच चांगला झाला आहे आणि हा ट्रेलर नक्कीच मोठ्या प्रमाणात लोकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यामध्ये यशस्वी होईल यामध्ये शंका नाही। आता राहिली गोष्ट या चित्रपटाच्या कलेक्शनची किंवा मोठं यश मिळवण्याची। एक गोष्ट तर नक्की आहे की यापेक्षाही खूप कमी बजेटच्या ऐतिहासिक चित्रपटांना महाराष्ट्रातील जनतेने डोक्यावर घेतलं आहे। सरसेनापती हंबीरराव असो किंवा पावनखिंड असो, या चित्रपटांना महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं कलेक्शन मिळालं होतं। महाराष्ट्रामध्ये रितेश देशमुखची असणारी स्टार पॉवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रथमच असा चित्रपट बनत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट दमदार कमाई करेल यामध्ये मला कुठलीही शंका वाटत नाही। फक्त महाराष्ट्राबाहेर या चित्रपटाचं म्हणावं तसं प्रमोशन झालंय असं मला वाटत नाही। म्हणजे आता मराठीसोबत हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू लँग्वेजमध्ये रिलीज होणार आहे असं मेकर्सने सांगितलं आहे। मात्र मला तेलुगू लँग्वेजचा टीजर आढळला नाही। मराठीत तर हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनणारच आहे, पण अजून थोडा प्रमोशनवर जोर लावला तर नक्कीच हा चित्रपट देश पातळीवर मोठमोठे रेकॉर्ड बनवू शकतो।